Good morning, everyone. Today's subject is finance accounting, and chapter is buyback of shares. This is problem number 12. In last lecture, we have started this problem. आपण लास्ट लेक्चरला हा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व करायला स्टार्ट केलाय. See, in this problem, we have to ascertain maximum number of equity shares that the company can buy back. And we have to ascertain the maximum price at price it can offer. So we have to ascertain the offer price as well as maximum number of equity shares that company can buy back. कंपनीचे आपलं ऑफर प्राइस सुद्धा इथे कॅल्क्युलेट करायचे बायबॅकसाठी अँड देन मॅक्झिमम नंबर ऑफ इक्विटी शेअर्स दॅट कंपनी कॅन बाय बॅक दॅट वी हॅव टू ascertain. जे आधीचे जे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत त्याच्यामध्ये नॉर्मली आपल्याला ऑफर प्राइस गिव्हन होती, प्रॉब्लेममध्ये दिलेली होती. या प्रॉब्लेममध्ये ऑफर प्राइस दिलेली नाहीये, ती आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. सो आपण इथे काही स्टेप्स ज्या आहेत या स्टेप्स कंप्लीट केल्यात. स्टेप्स ज्या आहेत त्या फॉलो केल्यात. स्टेप नंबर फर्स्ट वी हॅव टू ascertain द सोर्सेस. सोर्सेस जे आहेत त्यांची टोटल केलेली आहे. देन 25% ऑफ ओन फंड सेकंड स्टेप आपण 25% ऑफ ओन फंड कॅल्क्युलेट केलाय. देन मिनिमम ओन फंड, then maximum possible amount of buyback, then number of shares, and finally offer price. सो इथे आपण ऑफर प्राइस जे इथे फाइंड आउट केले, ऑफर प्राइस ₹20. then maximum possible number of shares can buy back, that is 62,500, and our total buyback claim is 12,50,000. आता हा टोटल बायबॅक क्लेम जो आहे तो कसा आपण फाइंड आउट करणार? तर जे मॅक्झिमम नंबर ऑफ शेअर्स आहेत 62,500 त्याला ऑफर प्राइसने जे आपण मल्टिप्लाय करू देन वी गेट द टोटल बायबॅक क्लेम. आपल्याला इथे बायबॅक क्लेम जो आहे हा इझिली मिळणार आहे. प्रिव्हियस जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये कंडिशन्स फॉर बायबॅक हे जे आपण चार्ट प्रिपेअर केलाय तो मी एक्सप्लेन केलाय. सो इथे आपल्याला ऑफर प्राइस मिळालेली आहे 20 अँड मॅक्झिमम पॉसिबल नंबर ऑफ शेअर्स आपण फाइंड आउट केले 62,500. टोटल बायबॅक क्लेम सुद्धा आपल्याला मिळालेला आहे. सी इन दिस प्रॉब्लेम द इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 ईच. प्रॉब्लेममध्ये जे इक्विटी शेअर्स आपल्याला दिलेले आहेत त्यांची फेस व्हॅल्यू ₹10 दिलेली आहे. ₹10चे इक्विटी शेअर्स आहेत. ऑफर प्राइस आपण जे फाइंड आउट केली आहे, ऑफर प्राइस आपण जी कॉम्प्युट केलेली आहे ती ₹20 आहे. आता हे ₹20 जे आहेत हे ₹10 पेक्षा जास्त आहेत. सो इथे फेस व्हॅल्यूपेक्षा ऑफर प्राइस ही इथे जास्त आहे. सो ही जी सिच्युएशन आहे ही बायबॅक ॲट प्रीमियमची सिच्युएशन आहे. सो इथे आपल्याला 4 जर्नल एंट्रीज पास करायच्या आहेत. फर्स्ट बायबॅक ॲट प्रीमियम, सेकंड एंट्री क्रिएशन ऑफ CRR, थर्ड एंट्री प्रीमियम ॲडजस्टेड, प्रीमियम जो आहे तो आपल्याला ॲडजस्ट करायचा आहे अँड फोर्थ एंट्री इज सेटलमेंट ऑफ बायबॅक क्लेम. ज्या नॉर्मली आपण 4 एंट्रीज करतो त्या आपल्याला एंट्रीज इथे पास करायच्या आहेत. दीज आर द जर्नल एंट्रीज. फर्स्ट एंट्री बायबॅक ॲट प्रीमियमची. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट, प्रीमियम ऑन बायबॅक ऑफ शेअर्स अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट. Second entry, creation of CRR, profit and loss account debit to a capital redemption reserve. Then third entry, premium जो आहे तो ॲडजस्ट केल्याची एंट्री अँड फोर्थ एंट्री जेवढा बायबॅकचा क्लेम असेल तो सेटल केल्याची. सी दिस इज द वर्किंग नोट. इथे वर्किंग काही केलेलं आहे मी. ऑफर प्राइस आपण फाइंड आउट केली ₹20 ऑफर प्राइस. मॅक्झिमम पॉसिबल नंबर ऑफ शेअर्स कॅल्क्युलेट केले 62,500. टोटल क्लेम सुद्धा आपण इथे फाइंड आउट केलेलं आहे. आता एंट्रीमध्ये जे आपल्याला अमाउंट्स पुटअप करायचे आहेत ते आपण अमाउंट्स कशा कॅल्क्युलेट करणार आहोत? तर नंबर ऑफ शेअर्स 62,500. आता ह्या नंबर ऑफ शेअर्स प्रॉब्लेममध्ये इक्विटी शेअर जे आहेत ₹10 ईच शेअर. प्रत्येक जो शेअर आहे हा ₹10 चा आहे. सो फेस व्हॅल्यू जी आहे ₹10 आहे.
सो इथे अमाउंट येईल 6,25,000 ही अमाउंट जाणार आहे इथे. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट जे आपण डेबिट केलेलं आहे. सो इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंटला इथे फेस व्हॅल्यूने जे आपण मल्टिप्लाय करतो नंबर ऑफ शेअर्सनं, ती अमाउंट जाणार आहे 6,25,000 एंड देन ₹10 फेस व्हॅल्यू आहे. ऑफर प्राइस जी आहे ₹20 आहे. सी दिस इज ऑफर प्राइस. ऑफर प्राइस ₹20 आहे. फेस व्हॅल्यूपेक्षा ऑफर प्राइस ही जास्त आहे. सो इथे ₹10 प्रीमियम आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ₹10 प्रीमियम अमाउंट इथे मिळेल. बिकॉज फेस व्हॅल्यू ₹10 होती आणि ऑफर प्राइस जी आहे हे ₹20 आहे. सो इथे ₹10 ने जी प्राइस आहे ती इथे इन्क्रीज झालेली आहे. सो प्रीमियम ₹10. So 62,500 into premium 10. Then the amount is 6,25,000 and आता तर प्रीमियमची जी अमाउंट आहे 6,25,000 ही प्रीमियमला जाणार आहे. प्रीमियम ऑन बायबॅक ऑफ शेअर्स. देन जो टोटल क्लेम आहे 62,500 इंटू ₹20 ती टोटल अमाउंट 12,50,000 टू इक्विटी शेअर होल्डर्सना इथे आपण रेकॉर्ड करणार आहोत. So equity share capital account debit 6,25,000. Then premium on buyback of shares. Premium ची जेवढी अमाउंट आहे 6,25,000. टू इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट या दोघांचे टोटल मीन्स टोटल जो बायबॅकचा क्लेम आहे 12,50,000. सो आपली फर्स्ट एंट्री जी आहे बायबॅक ॲट प्रीमियम ती आपण पास केलेली आहे. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट प्रीमियम ऑन बायबॅक ऑफ शेअर्स अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट. Second entry, creation of CRR. We have to create CRR, that is capital redemption reserve. आपल्याला CRR क्रिएट करायचा आहे. सी फेस व्हॅल्यूने मल्टिप्लाय करून आपण जेवढे इक्विटी शेअर कॅपिटल आहेत, इक्विटी शेअर कॅपिटल जे आपण डेबिट केलेले आहेत, त्याचा CRR क्रिएट करायचा आहे. अँड देन प्रीमियम ऑन बायबॅक ऑफ शेअर्स जो प्रीमियम आहे, तो प्रीमियम नेक्स्ट एंट्रीमध्ये ॲडजस्ट करायचा आहे. फर्स्ट क्रिएशन ऑफ CRR. आपले जे सोर्सेस आहेत, त्या सोर्सेसपैकी सी सिक्युरिटी प्रीमियम ₹5,00,000 दिलाय. हा सिक्युरिटी प्रीमियम जो आहे, हा प्रीमियम सॅटिस्फाय करायला आपण यूज करणार आहोत. देन जनरल रिझर्व्ह 10,00,000 आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ₹10,00,000 आहे. तर आपण यापैकी प्रॉफिट अँड लॉस किंवा जनरल रिझर्व्ह काही यूज करू शकतो. मी इथे प्रॉफिट अँड लॉस जो आहे तो यूज करते. सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची अमाउंट आहे 10,00,000. सो इथे जो सी-आर-आर मला क्रिएट करायचा आहे, 6,25,000 चा आपल्याला सी-आर-आर क्रिएट करायचा आहे. हा सी-आर-आर क्रिएट करण्यासाठी मी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे आहे ते यूज करते. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची टोटल अमाउंट होती, टोटल बॅलन्स होता ₹10,00,000. सो ₹10,00,000 मधून 6,25,000 जे आहेत ते मी सी-आर-आर क्रिएट करण्यासाठी यूज करते. सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 6,25,000 to capital redemption reserve 6,25,000. Being CRR created, being capital redemption reserve created. Third entry, security premium account. थर्ड एंट्री जी आहे ती आपला प्रीमियम जो आहे, प्रीमियमची अमाउंट आहे 6,25,000. हा प्रीमियम जो आहे तो आपल्याला ॲडजस्ट करायचा आहे. फर्स्ट सिक्युरिटी प्रीमियम मधली आपण अमाउंट घ्यायची आहे. सी प्रॉब्लेममध्ये सिक्युरिटी प्रीमियम दिलेला आहे. सिक्युरिटी प्रीमियम ₹5,00,000 आहे. सो आपण होल सिक्युरिटी प्रीमियमची अमाउंट जी आहे, सगळी अमाउंट इथे घेणार आहोत. सिक्युरिटी प्रीमियम अकाउंट डेबिट, सिक्युरिटी प्रीमियम अकाउंट डेबिट 5,00,000. आपण सिक्युरिटी प्रीमियममध्ये असणारी सगळी अमाउंट घेतलेली आहे 5,00,000 बिकॉज आपल्याला 6,25,000 चा जो प्रीमियम आहे, तो ॲडजस्ट करायचा आहे. सो फर्स्ट आपण सिक्युरिटी प्रीमियममधली सगळी अमाउंट घेतली. देन प्रॉब्लेममध्ये जनरल रिझर्व्ह पण दिले. जनरल रिझर्व्हची अमाउंट आहे 10,00,000. सो आपण
10 लाख मधून काही अमाउंट जी आहे ती आपण इथे घेणार आहोत. 6,25,000 चा प्रीमियम आहे. आता तो प्रीमियम जो आहे हा ॲडजस्ट करण्यासाठी, तो सॅटिस्फाय करण्यासाठी आपण 5 लाख सिक्युरिटी प्रीमियम मधून अमाउंट घेतलेली आहे. सो रिमेनिंग अमाउंट दॅट इज 1,25,000 अजून 1,25,000 इथे रिमेनिंग आहेत. बिकॉज जो प्रीमियम आहे हा 6,25,000 चा प्रीमियम आहे. आता 6,25,000 इथे सॅटिस्फाय करण्यासाठी फर्स्ट सिक्युरिटी प्रीमियम मधले 5 लाख घेतले. जी रिमेनिंग अमाउंट आहे 1,25,000 हे जनरल रिझर्व्ह मधनं आपण घेणार आहोत. आता इथे जनरल रिझर्व्ह सुद्धा तुम्ही यूज करू शकता किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधून सुद्धा घेऊ शकता. जे रिझर्व्हज तुम्हाला कन्व्हिनियंट वाटतील त्या रिझर्व्हज मधून तुम्ही घेऊ शकता. ऑलरेडी मी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधून सी-आर-आर क्रिएट केलाय. दॅट्स व्हाय मी इथे जनरल रिझर्व्ह घेतेय. प्रॉफिट अँड लॉस मधून सुद्धा आपण काही अमाउंट घेऊ शकतो किंवा जनरल रिझर्व्ह व्हॉटएव्हर. मी इथे जनरल रिझर्व्ह मधून घेतेय 1,25,000. इथे काही कंपल्शन नाहीये की तुम्ही जनरल रिझर्व्हच घ्या, असं काही नाही. नॉर्मली इथे जनरल रिझर्व्ह मी घेतलाय. So being adjusted premium on buyback out of securities premium and general reserve. नेक्स्ट एंट्री आपला जो क्लेम आहे टोटल बायबॅकचा क्लेम 12,50,000 तो सेटल केल्याची एंट्री करायची आहे. सीन द प्रॉब्लेम बँक बॅलन्स इज गिव्हन. आपल्याला इथे बँक बॅलन्स दिलेला आहे. आता या करंट ॲसेटमध्ये म्हटलंय इन्क्लुडिंग बँक बॅलन्स ऑफ 15 लाख. आता करंट ॲसेटची जी टोटल आहे दॅट इज 35 लाख. या 35 लाख मध्ये 15 लाख जे आहेत हा बँक बॅलन्स असणार आहे. सो बँक बॅलन्स मधून आपण जो क्लेम आहे 12,50,000 हा आपण सॅटिस्फाय करणार आहोत. सो इक्विटी शेअर होल्डर अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. जेवढा क्लेम आपला आहे टोटल बायबॅकचा क्लेम क्लेम जो दिसतोय आपल्याला फर्स्ट एंट्रीमध्ये आपण इथे रेकॉर्ड केलेला आहे टोटल बायबॅकचा क्लेम तो सेटल झाल्याची एंट्री करायची आहे. इक्विटी शेअर होल्डर अकाउंट डेबिट 12,50,000 टू बँक अकाउंट 12,50,000. इथे आपल्या ज्या जर्नल एंट्रीज आहेत या कम्प्लीट झालेल्या आहेत. नेक्स्ट वी हॅव टू प्रिपेअर द बॅलन्स शीट. आपल्याला इथे बॅलन्स शीट प्रिपेअर करायचे अँड नोट्स टू अकाउंट. आपल्याला नोट्स टू अकाउंट प्रिपेअर करायचे. प्रॉब्लेम मध्ये जेवढे एलिमेंट्स इथे दिसत आहेत हे सगळे आपल्याला बॅलन्स शीट अँड नोट्स टू अकाउंटला रेकॉर्ड करायचे. लायबिलिटी साइड पासून आपण स्टार्ट करूया. शेअर कॅपिटल authorized, issued, subscribed and called up. Equity share of ₹10 each. इक्विटी शेअर आपल्याला दिलेले आहेत. इक्विटी शेअर ऑफ ₹10 each 25 लाख. इक्विटी शेअर कॅपिटल आहे 25 लाखचं. इच शेअर इज ₹10. प्रत्येक शेअर जो तो 10 रुपीजचा आहे. सो नंबर ऑफ इक्विटी शेअर्स इज 2 लाख. नंबर ऑफ शेअर्स इज So the number of shares is 2,50,000. आता हे 2,50,000 कसे आले तर जेवढं जे इक्विटी शेअर कॅपिटल दिसतंय त्याला 10 रुपीजने जेव्हा तुम्ही डिवाइड कराल देन यू विल गेट द नंबर ऑफ शेअर्स. नंबर ऑफ शेअर्स इथे आपल्याला मिळतील. सो इक्विटी शेअर्स जे आहेत ते आपल्याला रेकॉर्ड करायचे आहेत. नोट्स टू अकाउंट मध्ये आपण रेकॉर्ड करूया. दिस इज नोट्स टू अकाउंट शेअर कॅपिटल इक्विटी शेअर कॅपिटल. सी आता हे इक्विटी शेअर कॅपिटल होते. नंबर ऑफ इक्विटी शेअर्स 2,50,000. हे 2,50,000 कसे आले? सी इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 each अमाउंट 25 लाख. इक्विटी शेअर कॅपिटल 25 लाखचं आहे
and each share is rupees 10. प्रत्येक शेअर जो आहे तो 10 रुपीजचा आहे. सो 25 लाख डिवाइडेड बाय 10 रुपीज यू विल गेट नंबर ऑफ शेअर्स. तुम्ही नंबर ऑफ शेअर्स इथे कॅल्क्युलेट करू शकता. So 25 lakh divided by 10, that is 2,50,000. So number of equity shares 2,50,000. Number of equity shares 2,50,000 आहेत. Less number of shares buyback. आता जेवढे नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आहेत त्या नंबर ऑफ इक्विटी शेअर्स मधून जेवढे आपल्याला बायबॅक करायचे नंबर ऑफ शेअर्स बायबॅक ते लेस करायचे आणि जी रिमेनिंग जेवढे रिमेनिंग इथे नंबर ऑफ शेअर्स दिसत आहेत तेवढं इक्विटी शेअर कॅपिटल आपल्याला इथे रेकॉर्ड करायचंय. सो 2,50,000 लेस 62,500 जेवढे आपल्याला बायबॅक करायचे शेअर्स ते नंबर ऑफ शेअर्स इथे लेस केलेले आहेत. देन द अमाऊंट then the number of shares remaining number of shares is 1,87,500. इथे जेवढे शेअर्स इथे आपल्याला रिमेनिंग मिळत आहेत तेवढे शेअर्स आपल्याला इथे रेकॉर्ड करायचे आहेत. 1,87,500 शेअर्स ऑफ ₹10 each. फेस व्हॅल्यू इथे सेमच राहते, तिथे चेंज होत नाहीये. सो इक्विटी शेअर कॅपिटल 1,87,500 shares of ₹10 each. So amount is 18,75,000. सो 18,75,000 शेअर कॅपिटल आपल्याला रेकॉर्ड करून झालेलं आहे. प्रॉब्लेम मध्ये फक्त इक्विटी शेअर कॅपिटल दिलंय त्यामुळे आपण इक्विटी शेअर कॅपिटल फक्त रेकॉर्ड केलंय. नेक्स्ट इज रिझर्व्ह अँड सरप्लस. रिझर्व्ह अँड सरप्लस मध्ये जेवढे सगळे इथे फ्री रिझर्व्ह दिसतात हे सगळे आपल्याला रेकॉर्ड करायचे. नोट्स टू अकाउंटला रिझर्व्ह अँड सरप्लस. सी इन रिझर्व्ह अँड सरप्लस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा जो बॅलन्स आहे 10 लाख रुपीज इथे दिसतोय. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 10 lakh. But in journal entries we have created the CRR. जर्नल एंट्रीज जे आहेत त्यामध्ये आपण CRR क्रिएट केलेला आहे. CRR क्रिएट केला आहे 6,25,000 चा आणि हा CRR क्रिएट करताना 6,25,000 ही जी अमाऊंट आहे ही आपण कुठून घेतली तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधून हे जे 6,25,000 आहेत हे यूज केलेले आहेत. सो नोट्स टू अकाउंटला जेव्हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट रेकॉर्ड केलं जाईल तेव्हा त्याच्या प्रॉफिट अँड लॉसचा जो बॅलन्स आहे दॅट इज 10 lakh रुपीज लेस 6,25,000. जर 10 लाख रुपीज जो बॅलन्स होता त्यातून 6,25,000 लेस करायचे आणि जी रिमेनिंग अमाऊंट येते ती आपल्याला रेकॉर्ड करायची रिझर्व्ह अँड सरप्लस अंडर. सी प्रॉफिट अँड लॉसचा टोटल बॅलन्स जो आहे हा 10 लाख रुपीज होता. बट सी इन जर्नल एंट्रीज प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा जो 10 लाख रुपीज बॅलन्स इथे दिसतोय त्या 10 लाख रुपीज मधले 6,25,000 जी अमाऊंट आहे ही CRR क्रिएट करण्यासाठी मी यूज केलेली आहे. सो 10 लाख मधून 6,25,000 लेस केल्यावर जेवढी अमाऊंट रिमेनिंग उरते तेवढी आपल्याला रेकॉर्ड करायची आहे. व्हॉट अबाउट सिक्युरिटीज प्रीमियम. सी इन द प्रॉब्लेम सिक्युरिटीज प्रीमियम द बॅलन्स इज 5 lakh. सिक्युरिटीज प्रीमियमचा जो बॅलन्स आहे 5 lakh रुपीज आहे. इन जर्नल एंट्रीज प्रीमियम ऍडजस्ट करण्यासाठी सिक्युरिटी प्रीमियम अँड जनरल रिझर्व्ह जे आहेत हे यूज केलेले आहेत मी. सो सिक्युरिटी प्रीमियम मधले चा बॅलन्स जो होता 5 lakh होता. इथे होल बॅलन्स जो आहे इथे सगळ्या 5 lakh रुपीज जे आहेत ही होल अमाऊंट मी इथे यूज केलेली आहे. सो जेव्हा नोट्स टू अकाउंट मध्ये आपण सिक्युरिटीज प्रीमियम रेकॉर्ड करायचे 5 lakh रुपीज त्यांचा बॅलन्स होता त्यातले 5 lakh रुपीज मी यूज केलेत. सो बॅलन्स नील काहीच येणार नाहीये नील. देन कॅपिटल रिडम्पशन रिझर्व्ह. सी इन जर्नल एंट्रीज इथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधली 6,25,000 यूज करून CRR क्रिएट केलेला आहे. सो क्रिएशन ऑफ CRR जो CRR क्रिएट केलाय तो आपल्याला रेकॉर्ड करायचा आहे 6,25,000. नेक्स्ट इज जनरल रिझर्व्ह. जनरल रिझर्व्हचा जो बॅलन्स आहे सी इन दिस प्रॉब्लेम जनरल रिझर्व्ह 10 lakh रुपीजचे इथे दिसत आहेत.
या 10 लाख रुपीज मधून सी इन दिस जर्नल एंट्रीज प्रीमियम जो आहे हा ॲडजस्ट करण्यासाठी जनरल रिझर्व्ह मधली काही अमाउंट यूज केली होती. जनरल रिझर्व्ह मधले 1,25,000 जे आहेत हे यूज केले होते फॉर द ॲडजस्टमेंट ऑफ प्रीमियम ऑन बायबॅक ऑफ शेअर्स. जो प्रीमियम आहे हा ॲडजस्ट करण्यासाठी 1,25,000 जे होते जनरल रिझर्व्ह मधले यूज केलेले आहेत. सो इन नोट्स टू अकाउंट जनरल रिझर्व्हचा जो बॅलन्स आहे 10 लाख मायनस 1,25,000 then the remaining amount is 8,75,000. सो हे त्यांचे जे आत्ताचे बॅलन्सेस आहेत आफ्टर बायबॅक यांची टोटल जी आहे हे आउटर कॉलमला घ्यायची 3,75,000 प्लस 6,25,000 प्लस 8,75,000. Total is 80,75,000. 18,75,000. Next is secured loan. Secured loan दिलाय. Long term liability. 10 lakh 10% डिबेंचर्स 25 lakh. जर रेकॉर्डिंग आपल्याला करायचं आहे. लॉंग टर्म लायबिलिटीज डिबेंचर्स 25 lakh. Next is current liabilities and provisions under sundry creditors and bills payable. So हे trade payable heading under येणार आहे creditors and bills payable. Creditors ची अमाउंट आहे 15 lakh. Then bills payable 5 lakh. 5 lakh. And the total is 15 lakh plus 5 lakh, that is 20 lakh. टोटल आहे ट्रेड पेबलची. नेक्स्ट इथे लायबिलिटी साइड जी आहे ही आपली कंप्लीट झालेली आहे. सी इन द ॲसेट साइड फिक्स्ड ॲसेट्स. फिक्स्ड ॲसेट्सची इथे अमाउंट दिली आहे नेट ब्लॉक 40 lakh. सो फिक्स्ड ॲसेट्स डायरेक्टली आउटर कॉलमला घेते. फिक्स्ड ॲसेट्स 40 lakh. नेक्स्ट इन्व्हेस्टमेंट 15 lakh. 15 lakh इन्व्हेस्टमेंट आहे. सो इन नॉन करंट इन्व्हेस्टमेंट 15 lakh. Then current assets and loans and advances. Current assets including bank balance 15 lakh. से आपले इन्व्हेस्टमेंट जे ते रेकॉर्ड करून झाले. नेक्स्ट इज करंट assets, loans and advances. Current asset including bank balance 15 lakh. Amount is 35 lakh. आता इथे करंट ॲसेटची इथे अमाउंट दिली आहे 35 lakh. या 35 lakh मध्ये 15 lakh जे आहेत हा बँक बॅलन्स इन्क्लूड झालेला आहे. सो फर्स्ट आपण तो एक्सक्लूड करून घेऊया. सो आपल्याला करंट ॲसेटची इथे व्हॅल्यू जी आहे ही मिळेल. सो करंट ॲसेट इथे अमाउंट त्याची होती 35 lakh. 35 lakh. या 35 lakh मधून बँक बॅलन्स इन्क्लूड होता. सो इथे सी जे 15 lakh रुपीज बँक बॅलन्स आहे
फर्स्ट आपण इथे तो एक्सक्लूड करून घेऊया इन नोट्स टू अकाउंट. से आपण डायरेक्टली जो बँक बॅलन्स आहे हा कॅश एंड कॅश इक्विव्हॅलंटमध्ये घेऊया. आता हे 15 लाख जे आहेत, हे करंट ॲसेटमध्ये इन्क्लूड झाले होते. सो इथे त्याचं वर्किंग येते. हे इन्क्लूड झाले होते करंट ॲसेटमध्ये. सो 35 लाख मधून जे 15 लाख 35 लाख इथे करंट ॲसेट दिलेले आहेत. या करंट ॲसेटमधून आपल्याला जो बँक जेवढी अमाउंट इथे इन्क्लूड झाली होती, इन्क्लुडिंग बँक बॅलन्स त्या करंट ॲसेटमध्ये इन्क्लूड केला होता 15 लाख. तो मी इथे एक्सक्लूड करते. 15 लाख त्याच्यामध्ये इन्क्लूड झाला होता. तर ते करंट ॲसेटची जी व्हॅल्यू आहे, ही 35 लाख मधनं आपण जे 15 लाख जो त्याच्यामध्ये इन्क्लूड झाला होता बँक बॅलन्स, तो लेस करायचा आहे आणि टोटल जे आहे ते आउटर कॉलमला घ्यायचे. दॅट इज 20 लाख. सो आपले जे करंट ॲसेट आहेत, हे 20 लाखचे इथे झालेले आहेत. आपण जो त्याच्यामध्ये 15 लाख रुपीज जे इन्क्लूड झाले होते ते एक्सक्लूड केलेत, लेस केलेत 35 लाख मधून. सो इथे कॅश एंड कॅश इक्विव्हॅलंटचा जो बॅलन्स आहे, दॅट इज बँक बॅलन्स इज 15 लाख. आता या 15 लाख मधून इथे जो बायबॅकचा क्लेम आहे, तो आपल्याला लेस करायचा आहे. सो 12 लाख 50,000. सो आपल्याला इथे जो कॅश एंड कॅश इक्विव्हॅलंटचा जो बॅलन्स आहे, हा आपल्याला मिळणार आहे. The balance is 2,50,000. Next is loans and advances, 5 lakh. Short-term loans and advances. So loans and advances जे आहेत ते ह्याच्यामध्ये आपल्याला रेकॉर्ड करायचे आहेत. लोन्स अँड ॲडव्हान्सेस. 5 lakh. इथे ऑलमोस्ट आपले सगळे जे एलिमेंट्स आहेत ते कंप्लीट झालेले आहेत बॅलन्स शीट मधले. आपण आता ह्या टोटल जे आहेत ह्या बॅलन्स शीटला रेकॉर्ड करूया. नोट्स टू अकाउंट आपला कंप्लीट झालंय. सो फर्स्ट शेअर कॅपिटल 18,75,000. Then reserve and surplus. Reserve and surplus चे टोटल जे आहे ते 18,75,000. Then third is long term liabilities, debentures. Long term liabilities आपल्याला रेकॉर्ड करायचे आहेत. Long term liabilities 25 lakh. Then trade payable, जो trade payable है 15 lakh plus 5 lakh, that is 20 lakh. Trade payable 20 lakh. Then other liabilities इथे काहीच नाही आहेत. बँक ओव्हरड्राफ्ट सुद्धा नाहीये, शॉर्ट टर्म प्रोव्हिजन्स नाहीयेत.
सो इथे आपण शेअर कॅपिटल अँड रिझर्व्ह अँड सरप्लसचे टोटल करून घेऊया. 18,75,000 प्लस 18,75,000 दॅट इज 37,50,000. इथे आपली लायबिलिटी साइड जी आहे ही कंप्लीट झालेली आहे. आपण टोटल घेऊया लायबिलिटी साइडची. 82,50,000. नेक्स्ट आपण ॲसेट जे आहेत ते रेकॉर्ड करत घेऊया. फिक्स्ड ॲसेट 40 लाख. देन इन्व्हेस्टमेंट 15 लाख. Then short-term loans and advances. Short-term loans and advances 5 lakh. Short-term loans and advances 5 lakh. Next, other current asset 20 lakh. Next, cash and cash equivalent 2,50,000. Asset साईडचे आपल्याला टोटल एक घ्यायचे आहेत. फिक्स asset 40 lakh plus non-current investment 15 lakh, 55 lakh. Then under current assets, short-term loans and advances 5 lakh, cash and cash equivalent 2,50,000, other current asset 20 lakh. So the total is 27,50,000. आपण asset साईडचे टोटल करून घेऊया. 82,50,000. लायबिलिटी साईडची सुद्धा 80,50,000 आलेली आहे टोटल. सो इथे आपली बॅलन्स शीट जी आहे ही टॅली झालेली आहे आणि हा जो आपला प्रॉब्लेम आहे हा इथे संपलेला आहे.